जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हे पगारासंदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक असून काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगारासंदर्भात शिक्षक संघटनेमार्फत सरकारकडे हा पगार जो आहे तो गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीच्या निमित्तानं 25 ऑगस्टपूर्वी व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. गणेश चतुर्थीनिमित्त माहे ऑगस्ट 2025चं वेतन 25 ऑगस्टपूर्वी होण्याबाबतलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. याला संदर्भ शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचं दिनांक 4/8/2025 रोजीचं परिपत्रक किंवा जे पत्र आहे त्याचं देण्यात आलेलं आहे. या निमित्तानं गणेश चतुर्थी सणानिमित्त शासकीय कर्मचारी आणि शिक्षक यांचं वेतन चतुर्थीपूर्वी म्हणजेच दिनांक 25 ऑगस्टपर्यंत होण्याबाबत निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेला आहे आणि निवेदनातील बाब ही शासनाच्या धोरणात्मक बाबीशी निगडीत असल्यानं हे जे निवेदन आहे ते शासनास सादर व्हावं या संदर्भातले महत्त्वपूर्ण असं निवेदन निर्गमित झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच या निवेदनाच्या पार्श्वभूमीवरती शासनाकडून या संदर्भातलं अधिकृत परिपत्रक जे आहे जी.आर. जो आहे तो काही दिवसांमध्ये निर्गमित होऊ शकतो आणि सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं ऑगस्टचा जो पगार आहे, ऑगस्टचं जे वेतन आहे ते 25 ऑगस्टपूर्वी होण्याचा मार्ग रिकामा होईल. त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असं निवेदन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचारी त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ऑगस्टचा पगार जो आहे तो गणेश चतुर्थीपूर्वी व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत आणि या अनुषंगाने हे महत्त्वपूर्ण असं निवेदन असून पुढील काही दिवसामध्ये या संदर्भातलं अधिकृत परिपत्रक शासनामार्फत निघू शकतं. तर ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण परिपत्रक होतं. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.